कुणाला बघायचं? कान शब्द ऐकतात, पण कानच जर शब्द झाले तर कुणी कोणाला ऐकायचं? यालाच बृहदारण्यकोपनिषद आणि आपल्याकडच्या तत्वज्ञानाच्या परंपरेनं ऑम्निजेक्टिव्ह म्हणजे अद्वैत म्हटलेलं आहे. आता क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ जे या विश्वातल्या चैतन्याचा अभ्यास करतात, चित शक्तीचा अभ्यास करतात, चैतन्य लहरीचा अभ्यास करतात, ते हळूहळू मान्य करायला लागलेले आहेत की आमची परिभाषा वेगळी असेल, पण मेटाफिजिक्स अध्यात्मशास्त्राची अध्यात्मशास्त्र ओंटोलॉजी किंवा मेटाफिजिक्सची जी परिभाषा आहे ती वेगळी असेल, पण आम्हाला जे सिद्धांत सांगायचे ते हजारो वर्षापूर्वी भारतामध्ये एका वेगळ्या परिभाषेमध्ये केव्हाच सांगून ठेवले. बेल असं म्हणून गेलेलं आहे की शेवटी मॉडर्न फिजिक्स विल द डे विल कम व्हेन मॉडर्न फिजिक्स विल मिंगल इनटू मेटाफिजिक्स. आता हे सगळी चैतन्य शक्ती जी आहे ती कशावर आधारलेली आहे? जड आणि चैतन्य याचा खेळ या विश्वामध्ये. आणि जडाकडून चैतन्याकडे जाताना एका गोष्टीचा विचार अनिवार्य असतो आणि तो म्हणजे पंचमहाभूतांचा. त्याचा विचार या लेखकाने या ग्रंथामध्ये खूप छान केलेला. समर्थ रामदासांनी खरं तर जीवनाचं सूत्र अर्ध्यावधीत सांगितले. आमच्या भगिनी वर्गाला समर्थ फार आवडतात, कारण समर्थ म्हणाले प्रपंची पाहिजे सुवर्ण, बरं का. तेव्हा असं सांगणारा एकच संत निघाला, बाकी सगळे टाका, हे नको ते नको. समर्थ म्हणाले सुवर्णाशिवाय प्रपंच कसा होणार? पण त्याचं उत्तरार्ध त्यांनी फार महत्वाचा सांगितलंय. प्रपंची पाहिजे सुवर्ण, पण परमार्थी पंचीकरण. पंचीकरण याचा अर्थ पंचमहाभूतांचा समन्वय. पिंड असो किंवा ब्रह्मांड असो, या दोन्हीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल पिंड असो किंवा ब्रह्मांड असो हे सगळं पंचमहाभूतापासून निर्माण झाले. आपल्या डोळ्यांना जो देह दिसतो तो पृथ्वी तत्व आहे. पृथ्वीला त्याच्या तन्मात्राही आहे ज्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये झालेला आहे. आपल्याला दिसणारा हा पृथ्वी तत्वाचा देह आहे. त्याच्या आतमध्ये जेवढं रसमय आहे ते सगळे जलतत्व आहे. आपल्या वाणीला डोळ्यांना जे तेज आहे ते अग्नितत्व आहे आपल्या देहामधलं. आपल्या शरीरामध्ये 5 पंचप्राण महत्वाचे आणि 5 उपप्राण आहेत, हे सगळे वायुतत्व आहे. आणि शरीरामध्ये जी पोकळी आहे ती आकाश तत्व आहे. या पंचमहाभूतांनी आपला देह तयार झालेला आहे आणि या प्रत्येकाला एक एक तन्मात्र आहे. खरं तर पृथ्वीला 5 आहे, म्हणजे रूप रस स्पर्श शब्द गंध सगळं आहे पृथ्वीला, आणि एक एक मात्रा कमी होत जाते. जसं आपण पृथ्वीकडून जलाकडे जाऊ, जलाकडून तेजाकडे जाऊ, तेजाकडून वायूकडे जाऊ, वायूकडून आकाशाकडे गेलो की आकाशाला एकच तन्मात्रा उरते आणि ती म्हणजे शब्द. पण स्थूल मानाने अभ्यास करायचा झाला तर पृथ्वीला गंध आहे, जलाला रस आहे, तेजाला रूप आहे, आपण ते पाहू शकतो, अग्नीचं रूप पाहू शकतो, वायूला स्पर्श आहे आणि आकाशाला शब्द आहे. असा सूक्ष्माकडून आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे क्रमशः प्रवास करत जातो. तर पंचीकरण हे अतिशय महत्वाचं आहे. या पंचीकरणाचं कोष्टक समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोधामध्ये अतिशय सुंदर दिलेलं आहे की कोणत्या पंचमहाभूताचं प्रबलीकरण असेल त्याप्रमाणे त्या पंचमहाभूतापैकी त्या महाभूताचा वाटा 50% आणि बाकीची 4 महाभूत जी उरलेली आहेत त्यांचा प्रत्येकी वाटा 12.5% असा असतो. असा सिद्धांत आता केवळ ज्ञानाने नाही विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे. शेवटी विज्ञानाची गती ही तिकडेच चालत असते. तेव्हा याचं रहस्य हे चित शक्तीचं रहस्य, चैतन्याचं रहस्य सूक्ष्माकडे जेवढा आपला प्रवास होत जाईल तितका आपोआप तो तुम्हा आम्हाला ज्ञात होत जातो. आता 3 देहांचा उल्लेख आमच्या डॉक्टरांनी केला. मी त्याच्या पुढे एक पायरी जातो त्यांची क्षमा मागून. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह अशा 3 देहांचा आपण उल्लेख केला. स्थूल देह म्हणजे जो आपल्या दृष्टीला दिसतो आणि पंचमहाभूतात्मक आहे तो देह. आत दडलेला जो सूक्ष्म देह आहे तो मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेला आहे. त्याच्या पुढे अज्ञानाचा किंवा अविद्येचा कारण देह आहे
आणि त्याच्याही पुढे आपला चौथा देह आहे, त्या देहाला महाकारण देह असं म्हटलेलं आहे, की ज्याच्यामुळे विज्ञानाची ज्ञानाची सगळी रहस्य तुम्हा आम्हाला हळूहळू उलगडत जातात. आता प्रश्न असा उभा राहतो की जडावर सुद्धा आपलं प्रभुत्व नसतं. मग जडाच्या मागे चैतन्य जे आहे, त्या चैतन्याचा तुम्हा आम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, त्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल, त्याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यायची असेल, तर काय करायचं? त्याचं उत्तर लेखकांनी पुढे दिलेलं आहे, आणि ते म्हणजे मंत्रशक्ती. तुम्हाला स्थूलाकडून जर सूक्ष्माकडे प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला मंत्राच्या माध्यमातून आत्मोन्नत होता येतं. मननात त्रायते इति मंत्र, अशी व्याख्या या ग्रंथामध्ये त्याची योग्य दिलेली आहे. ज्याचं मनन केल्यानंतर आपलं रक्षण होतं. आपण अथर्व शीर्ष म्हणता ना, मग त्याच्यात कोणकोणत्या दिशाकडून आपलं रक्षण केलं जावं गजाननाकडून, याचा उल्लेख आहे. आठवलं का तुम्हाला? कोणीच नाही सांगत मला. नाही, कोणाला आठवत नाही? अगदी बरोबर सांगितलं, भर चटकन म्हणलं. अव पश्चातात, अव पुरस्तात, अव उत्तरातात, अव दक्षिणातात, अव चोरधातात, अवाधरातात, सर्वतो माम पाही पाही समंतात. अशा सगळ्या दिशांकडून तू माझं रक्षण कर, कारण चैतन्य सर्व दिशांमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आपल्याला त्या चैतन्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, जे लोकोत्तर महात्मे असतात, ज्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे, त्या सिद्धींना सुद्धा बाजूला करून जे लोकोत्तर महात्मे आत्मसाक्षात्कार करून घेतात, त्यांचं प्रभुत्व जडावरही असतं आणि चैतन्यावरही असतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरांनी उठवलं हा चमत्कार नव्हे, कारण त्यांचं चैतन्यावर प्रभुत्व आहे. तुकोबांनी कीर्तनात मुलाला उठवलं हा चमत्कार नाहीये, चैतन्यावर त्यांचं आधिपत्य आहे. समर्थांनी कोणाला जीवदान दिलं आणि त्या गिरीधर कुलकर्णींना जीवनदान दिलं, मेलेले होते, मृत झालेले होते, त्यांना पुन्हा उठवलं, चमत्कार नाहीये, कारण चैतन्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. गोंदवलेकर महाराजांनी मणिकर्णिकेच्या घाटावर एका व्यक्तीला जिवंत केलं, हा चमत्कार नाही, कारण चैतन्यावर त्यांना प्रभुत्व मिळवता आलेलं आहे. ते कशाने प्राप्त होतं? ते मंत्र शक्तीने प्राप्त होतं. आता मंत्र दोन प्रकारचे, एक अर्थप्रधान आणि दुसरा ध्वनी प्रधान. त्याचं विवेचन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. पण जे जे मंत्र असतात त्या मंत्रांचे काही विभाग केलेत आपल्याकडे. एकाक्षरी मंत्र, त्यांना आपण बीज मंत्र असं म्हणतो. त्या त्या देवतेचा मंत्र विशिष्ट अक्षरांचा असतो. उदाहरणार्थ महाविष्णूचा मंत्र ओम नमो नारायणाय. रामाचा मंत्र म्हणायचं झालं तर श्रीराम जय राम जय जय राम. शिवाचा मंत्र म्हणायचं झाला तर ओम नमः शिवाय. आणि एकाक्षरी बीज मंत्र जर म्हणायचे झाले तर त्याचा अर्थ असा की ओम, राम, रीम, क्लीम हे सगळे आपल्याकडचे एकाक्षरी बीज मंत्र आहेत. आणि काही वेळेस त्याची टिंगल टवाळी केली जाते, पण करू नका, त्याच्यामध्ये प्रचंड अर्थ आणि शक्ती भरलेली आहे. त्याचं कारण लेखकांनी या ग्रंथामध्ये खूप सुंदर उलगडून दाखवले. ज्या मंत्राचं उच्चारण आपण करतो त्याला हर्ट्ज म्हणतात आंग्ल भाषेमध्ये. हर्ट्ज याचा अर्थ ध्वनिलहरीची जी कंपन असतात त्यांची जी वारंवारिता आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येणं, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ त्याला हर्ट्ज आंग्ल भाषेमध्ये शब्द आहे. तर ती ध्वनी कंपनांची, ध्वनिलहरींची वारंवारिता आणि त्याचा जो अनुभव आपल्याला येतो तो मोठा विलक्षण असतो. इस्लाममध्ये 786 786 पवित्र क्रमांक मानला जातो, तुम्हाला माहिती आहे. आणि दिवार मध्ये तो अमिताभ दंडार बांधून पळत असतो, तो तुटतो, त्यावेळेस त्या बिचाराला गोळी लागते. बरोबर आहे ना? तो कुठून निर्माण झालेला आपल्याला माहिती आहे का? आपल्याकडे ईश्वराचं पहिलं प्रकटन परमात्म्याचं नादात्मक मानलेलं आहे, नाद स्वरूप, आणि तो नाद आहे ओंकार. जगातली कोणतीही भाषा आणि कोणतीही लिपी घ्या,
त्यातली अक्षर ऱ्हस्व तरी असतात किंवा दीर्घ तरी असतात, एक मात्रा असते किंवा दोन मात्रा असतात, पण जगामध्ये एकच वर्ण असा आहे जो अद्भुत आहे आणि तो म्हणजे ओंकार. त्याला 3.5 मात्रा आहे. जगामध्ये अन्य कोणत्याही भाषांमध्ये कोणत्याही लिपीमध्ये असा वर्णच नाही. 3.5 मात्रा असलेल्या, म्हणून 3.5 पीठे आहेत महाराष्ट्रामध्ये आदिशक्तीची. त्याचं कारण सुद्धा तेच आहे. आता ओंकाराचा प्रयोग प्रत्यक्ष केला गेलेला आहे कुठे? प्रयोगशाळेमध्ये, परदेशामध्ये. आणि त्यातून ज्या ध्वनिलहरीची कंपनी निर्माण होतात त्याची वारंवारिता जी आहे त्याचा अभ्यासही केला गेलाय. आणि त्यातून लक्षात आलं की त्याची वारंवारिता त्या ध्वनी लहरींची कशी आहे तर 7.86, 786. हिंदू धर्मातून काय काय चोरलं गेले त्याचा हा प्रत्यक्ष पुरावा. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील, खरंच सांगता येतील बरं का. त्या ध्वनी लहरी ज्या आहेत, कंपन आहेत, त्याची वारंवारिता एवढी आहे. आता बीज मंत्र आहेत त्या प्रत्येकामध्ये खरोखर दडलेले. म्हणून जितकं तुम्ही सूक्ष्माकडे जाऊन या मंत्रांचं मनन कराल तेवढा तुम्हाला हा व्यापक अनुभव प्राप्त होईल. आणि म्हणून ओंकाराचं स्तवन का करावं? आपल्या गीतेमध्ये सुद्धा ओम तत्सत यांनीच प्रारंभ केलेला आहे. 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ ओम तत्सतनीच व्हावा, कारण ओंकारामध्ये जी शक्ती आहे ती अन्य कशामध्येही नाही. आता याच्याही पुढे जाऊन मग गायत्री मंत्र जो आहे, म्हणजे मंत्राची महाराणी ज्याला म्हणता येईल असा गायत्री मंत्र अलौकिक आहे केवळ. समर्थ रामदासांनी 13 कोटी वेळेला हा मंत्र म्हटलेला होता असा उल्लेख सापडतो इतिहासामध्ये. असं त्याचं पुरस्चरण केलेलं होतं. गणेश स्वामी जे आपल्याकडे होऊन गेले त्यांनी 13 कोटीचं पुरस्चरण असं गायत्री मंत्राचं केलेलं होतं. आणि विश्वामित्रांनी हा मंत्र निर्माण केला. तुम्हाला मला माहिती आहे, कारण त्याचे उद्गाते महर्षी विश्वामित्र आहेत. वेदामध्ये त्याचा पहिला उल्लेख आलेला आहे गायत्री मंत्राचा. आणि हा गायत्री मंत्र पुढे दधीचीना मिळालेला आहे. शिवशंकरांनी हा मंत्र दधीचीना दिला आणि तो पुढे अधिक लोकप्रिय होत गेला. ज्या महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख या ग्रंथामध्ये वारंवार आहे आणि त्याच्यावर आधारित ज्ञान विज्ञानाचा उलगडा केलेला आहे, तो महामंत्र सुद्धा पहिल्यांदा दधीचीना मिळाला. दधीचीनी आपल्या शिष्यानं शिकवला आणि त्यातून पुढे सगळ्या जगामध्ये हळूहळू तो प्रसृत होत गेलेला आहे. गायत्री मंत्राचं सामर्थ्य केवळ अलौकिक आहे. ज्ञानाच्या गोष्टी अनुभवाच्या असतात, प्रत्यक्ष असतात, आणि विज्ञानाच्या गोष्टी पाहायच्या असतात, अप्रत्यक्ष असतात. हा दोन्ही मधला मूलभूत भेद आहे असं लक्षात ठेवा. ज्ञान दाखवतायत, माहिती वेगळी, ज्ञान वेगळं बरं का. दोन्हीमध्ये खूप अंतर आहे, दोन्हीमध्ये पुष्कळ अंतर आहे. ज्ञान हा आत्मानुभव आहे, माहिती ग्रंथात आपण वाचतो, त्याचा अनुभव येणं म्हणजे आत्मज्ञान आहे. तोपर्यंत मानव कधी आत्मोन्नत होऊ शकत नाही आणि त्याचं अंतरंग कधी समृद्ध सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञान माहितीपेक्षा वेगळं याचं उच्चारण आपल्या सर्व ग्रंथांमध्ये, ज्ञानाच्या ग्रंथामध्ये पुन्हा आणि वारंवार केलेलं आहे. आता गंमत अशी आहे की आपण जे मंत्र म्हणतो, गायत्री मंत्र असो, महामृत्युंजय मंत्र असो, त्याचं उच्चारण 4 प्रकारच्या वाणीमधून होऊ शकतं. त्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये. आणि त्या 4 प्रकारांच्या वाणी तुम्हाला मला माहिती आहे. एकाला म्हणतो आपण वैखरी, दुसऱ्याला म्हणतो मध्यमा, तिसऱ्याला म्हणतो पश्यंती आणि चौथ्याला आपण म्हणतो परावाणी. वैखरी म्हणजे मी आत्ताची बोलतोय ती वाणी, मुखातून प्रगट होणारी, आपल्या श्रुतीवर पडणारी आणि त्या विचारांना समजावून घेणारी अशी जी वाणी, त्या वाणीला आपण वैखरी वाणी म्हणतो. जी अस्फुटपणे आपल्या कंठातून बाहेर पडते त्या वाणीला मध्यमा वाणी म्हणतात. जी आपल्या हृदयातून प्रगट होते त्या वाणीला पश्यंती म्हणतात. आघात केल्याशिवाय आवाज निघू शकत नाही. आघात केला मी एका हाताचा दुसऱ्या तळहातावर, त्यावेळेला टाळी वाजली आणि ती तुमच्यापर्यंत पोचली. आघाताशिवाय नाद निर्माण होत नाही. पण पश्यंती वाणीचं सामर्थ्य असं आहे
की आघाता विना ती वाणी निर्माण होते, त्यालाच आपल्याकडे अनहत नाद म्हटलेलं आहे. तो अखंड चालूच असतो आणि योग्याना आपल्याला ऐकू येतो. याला अजपा विधी म्हणून ज्ञानामध्ये मुद्दाम सांगितलेलं आहे. त्याला आघात करावा लागत नाही, तो अखंड आतून निर्माण होतं आणि आपल्याला ऐकू यायला लागतं. इतकं त्या मंत्राचं सामर्थ्य असतं. आणि चौथा जो आहे त्याला म्हणायचं परावाणी. परावाणी याचा अर्थ असा की नाभीपासून प्रकट झालेली जी वाणी कधी असत्य होत नाही. परावाणीचा प्रत्येक शब्द हा सत्यच होतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि परमात्म्याचं ज्याला प्रत्यक्ष दर्शन घडलं, त्याची वाणी कामधेनू गायीसारखी दुभते. काय सुंदर उपमा दिलेली आहे. कारण कामधेनूचं जे दूध आहे ते इतकं अलौकिक आहे की खरंच तुम्हाला अजरामर करून टाकेल असं आहे. म्हणून परावाणी दुभते असं ज्ञानदेव माऊली म्हणते आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. आता या मंत्रांचा उपयोग आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याचं नातं जपाशी जोडलेलं असतं. एक आहे वाचिक, दुसरा आहे उपांश आणि तिसरा आहे मानस. किती म्हणून सांगावं, किती सांगावं तितकं खरोखर थोडं आहे. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सगळ्याचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे आणि दोन गोष्टींशी या संजीवन मंत्राचं नातं जोडलं. डॉक्टर प्रकाशने मगाशी खूप सुंदर विवेचन केलं. प्रकाश, आपल्याकडे पंचकोश सांगितलेले आहेत. तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोशाचं वर्णन आले आणि पंचकोशाची माहिती भृगूंना त्यांच्या वडिलांकडून झाली. भृगूंचे वडील वरुण. तर हे भृगू ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला आपल्या वडिलांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आधीही भगवो ब्रह्मेती, मला ब्रह्म म्हणजे काय समजावून सांगा. त्यावेळी ते हसले, म्हणाले, बाळा तू अजून लहान आहेस, परब्रह्म समजावून घेणं इतकं सोपं नाहीये. त्यावेळी भृगू म्हणाले, तात मी तपश्चर्या करेन, टाकणार नाही हाती घेतले. तुम्ही जसं म्हणता ना सोमवार शुक्रवारच्या कहाण्या, उतू नको मातू नको, पाठ आहे शाबास, छान. असा हाती घेतलेला वसा टाकायचंच नसतो कधी. तर भृगू म्हणाले, मी टाकणार नाही तपश्चर्या. तर त्यांनी सांगितलं की तू जा तपश्चर्याला बस आणि कशी तपश्चर्या करायची हे भृगूंना त्यांनी शिकवलं. आणि मग त्यांच्या मनामध्ये आलं की अरे आपण अन्न सेवन करतो म्हणून हा देह आहे. देहाची धारणा अन्नामुळे होते. देह ज्या वेळेला पडतो त्यावेळेस शेवटी तो मातीतच जातो. दहन झाल्यानंतर काय राख माती उरते त्याची, ती जमिनीमध्ये मिसळली जाते, त्यातूनच पुन्हा धान्य उगवतं, त्याचंच आपण शेवटी सेवन करतो. म्हणजे वर्तुळ पूर्ण झालं. एवढा आनंद झाला त्यांना विचारायला नको. धावत आले आणि वडिलांना म्हणाले, तात परब्रह्म सापडलं. हसले वरुण आणि म्हणाले, काय सापडलं सांग. अन्नम ब्रह्मेति विजानात, अन्न हेच परब्रह्म. शाब्बास, पाठ थोपटली. म्हणाले, शिष्य असावा तर असा. एक पायरी चढून गेला, जा पुन्हा तपश्चर्याला बस. परत गेले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण फार स्थूल विचार केला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की कलेवराला काही अन्न भरवता येत नाही. प्राण देहामध्ये आहे म्हणून चलनवलन आहे. तेव्हा अन्नापेक्षा देहापेक्षा सूक्ष्म काय तर आत असलेले प्राण. प्राणवायू आहेत, पंचप्राण. प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उदान आहे, समान आहे, 5 आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त कृकल आहे, धनंजय आहे, देवदत्त आहे, नाग आहे, 5 उपप्राणी आहे की ज्यांचं प्रभुत्व. काही लोकांना जांभा येतात बघा बसल्या जागी. विषयाचं प्रवचन चाललं असले खूप येतात. नाही हो, पुणेकर आणि कोपरकर चांगले आहेत, ते फार श्रद्धेनं एकाग्रतेनं ऐकतात, हे खरंच आहे. पण असं का होतं, एखाद्याला पटपटपट शिंका येतात. ज्या वेळेला या वायूंचं देहामधलं संतुलन बिघडतं, एखाद्याला ते आवडतच नाही. एखादा सारखा डोळे असे असे करत असतो, पापण्यांची उघडझाप का होते अशी. त्याचं कारण आहे की त्या उपप्राणवायू जे दिलेले आहेत त्याचं संतुलन हरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा काही इलाजच चालत नाही, आपोआप घडून जातं. पण जसा अभ्यास करत जाऊन समजत जातं आणि वायूंचं आकलन होत जातं तस तसा देह स्थिरावतो, चांगला होतो, निरोगी होत जातो. आपल्याला माहिती आहे अक्कलकोट स्वामींचं उदाहरण की निवडुंगाच्या झाडावर म्हणे ते जाऊन झोपत असत आणि हे पाहिले लोकांनी डोळ्यांनी बघून त्याची नोंद केलेली आहे.
हे का घडू शकतं त्याचं उलगडं आपल्या प्राणवायूंमध्ये केलेलं आहे. उदान आणि समान असे वायू आहे की त्याच्यावर जर संपूर्ण प्रभुत्व मिळवलं तर आपल्याला आपला देह कापसासारखा हलका करता येतो. तुम्ही काठ्यावरून चालत जा, निवडुंगाला पायाखाली तुडवा, शरीराला काही लागणारच नाही, कारण देह पिसासारखा हलकावून गेलेला आहे. हे घडू शकतं. म्हणून प्राण हे अधिक सूक्ष्म हे भृगूंच्या लक्षात आलं. आणि मग ते आले परत म्हणाले आता मात्र नक्की सापडलं ब्रह्म काय, तर ते परब्रह्म म्हणजे प्राण. शाब्बास म्हणाले, विद्यार्थी असावा तर असा पाठ थोपटली, जा पुन्हा तपश्चर्याला बैसे, एक पायरी चढून गेला सांगे. आता प्राणापेक्षा सूक्ष्म काय असा विचार भृगूंनी केला. आणि ते म्हणाले, प्राणाने शरीराची हालचाल होते खरी, पण शरीराला हालचाल करायला कोण प्रेरणा देतं? संजीवन मंत्र आणि DNA नावाचा ग्रंथ प्रकाशित होतोय, हे मनाला कळतं पहिल्यांदा. आणि मन म्हणतं मग जायचं का नाही, होय का नाही, कोण ठरवतं? आपलं मन ठरवतं, होय का नाही. मन म्हणतं जायला पाहिजे, असं म्हटलं की देह उठून चालायला लागतो. आणि मनाने जर म्हटलं काय 2020 चालली पुण्यातच, कशाला जायचं बघूया ना दूरदर्शनच्या पडद्यावर, की देह तिथेच बसला म्हणून सांगता. तेव्हा मनाची सत्ता आपल्या इंद्रियांवर चालते. 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्याच्यावर सत्ता मनाची. तर मनाने यांना स्वाधीन करणं, मनाची चंचलता मोडणं म्हणजेच एका